लग्नानंतर होईलच प्रेम भाग 10. सान्वी म्हणाली, असं का बोलताय? मी कधी कदर नाही केली? आरव म्हणाला, अगं म्हणजे तूही गृहीत धरू नकोस. मामी किती घाबरत होती तुला जेवण घेऊन यायला. तू तिला सोडणार नाहीस असंच वाटत होतं तिला. हे बघ, माझ्या आईच्या माझ्याबद्दलच्या भीतीत आणि तुझ्या आईच्या तुझ्याबद्दलच्या भीतीत जो फरक आहे ना, तोच समजून घे. बाकी काहीच नाही. सान्वी म्हणाली, सॉरी आरव, मला नाही, उद्या सकाळी मामीला बोलायचं. तशी सान्वी ओके म्हणते. सान्वी, तिला मी सॉरीच बोललेनच, पण आता मी तुम्हाला वेगळ्या कारणासाठी सॉरी बोलते. पुढे बोलता बोलता ती थांबते, डोळे पुसते आणि एकटक आरवकडे बघत मनातच म्हणते, पुढे तुमचे स्ट्रगलचे दिवस सुरू होतील. त्यात तुम्ही एकटेच असाल आणि मी पण तुमची साथ नाही देऊ शकत. कमीत कमी कॉन्टॅक्टमध्ये तरी राहिले असते, तेवढंच तुम्हाला बरं वाटलं असतं. पण मीही दोन्हीकडून अडकले. सॉरी आरव, खरंच सॉरी. तसं आरवला तिच्या मनात काय चाललंय ते कळतं. तो पटकन म्हणतो, तू तुझ्या जागी बरोबरच आहेस सान्वी. उलट माणसाला प्रत्येक गोष्ट योग्य त्यावेळीच मिळाली पाहिजे, तरच तिची किंमत राहते. तशी सान्वी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघते. आरव तिच्या गालावर आलेला अश्रू अलगद पुसत म्हणतो, तुला काय वाटलं? तुलाच माझ्या मनातलं वाचता येतं. मला नाही कळत तुझ्या मनात काय आहे. सान्वी म्हणाली, आरव म्हणजे? आरव म्हणाला, तुला फक्त एवढंच सांगीन की तुझे सगळे निर्णय मला मान्य आहेत. आय ऑलवेज रिस्पेक्ट दॅट. आणि तुझी माझ्याकडून जी अपेक्षा आहे ना, ती पण लवकरच पूर्ण होईल. शब्द आहे हा आरव मोहितेचा. तो क्षणभर थांबतो आणि पुढे म्हणतो, आणि आता या सगळ्यांचं एक्सप्लेशन्स पण मला विचारू नकोस, कारण माझी सांगायची तयारी आहे, पण तुझी ऐकायची तयारी नाही आहे. सान्वी चेहऱ्यावर हात ठेवून रडायला लागते. तसं आरवला खूप वाईट वाटतं. तो तिच्या जवळ जातो. सान्वी बेडवर बसलेली असते, तर आरव बेडच्या खाली गुडघ्यावर बसतो आणि तिचे हात आपल्या हातात घेतो. आरव म्हणाला, फक्त एक नीट लक्षात ठेव. तू रडलीस ना, की तुझ्या लाईफमध्ये जो अनोळखी चेहरा आहे ना, तुझा अजनबी, त्याला खूप त्रास होतो. बघ आता काय ते ठरव. त्याला त्रास झालेला तुला चालेल का? तशी सान्वी मानेनेच नाही म्हणते. आरव म्हणाला, देन स्माईल. तशी सान्वी असते. आरव म्हणाला, नशीब हसलीस नाही तर तो तुझा अजनबी आहे ना, अंजान येऊन माझ्या मानेवर बसला असता, त्याच्या सान्वीला मी रडवलं म्हणून. तशी सान्वी मनापासून हसते आणि म्हणते, अच्छा, पण माझा तो अजनबी खूप चांगला आहे. हिटलर नाही आहे तुमच्यासारखा. हां, कधीतरी हिटलरचं भूत झपाटतं त्याला. पण ठीक आहे, करेन मी ॲडजस्ट. काय करणार? तसा आरव उठून तिच्या बाजूला बसतो आणि म्हणतो, अच्छा, ॲडजस्ट? तुझा अजनबी तुला ॲडजस्ट करायला सांगतो? सान्वी म्हणाली, नो नेवर. ते तर मी स्वतःहून स्वतःला त्रास करून घेते. तो तर माझ्यावर खूप प्रेम करतो, पण मीच कमी पडते. मलाच त्याची साथ देता येत नाही. तो कधीच चुकीचा नव्हता आणि नसणार आहे. आय ऑलवेज ट्रस्ट मी हिम. असं बोलून ती परत रडायला लागते. आरवलाही भरून येतं. तो पुन्हा तिला म्हणतो, अगं नकटे, बस ना, किती रडतेस? सांगितलं ना, तुझ्या अजनबीला त्रास होतो, तू रडलीस की? खोटं वाटतं का तुला मी बोलतो ते? तशी सान्वी असते आणि त्याच्या मिशी ओढत म्हणते, नाही, वाटत नाही खोटं. आय ट्रस्ट यू. आरवचे डोळे भरून येतात. तो हळूच डोळे पुसतो. तशी सान्वी म्हणते, तर मिस्टर मुच्छड, माझ्या आयुष्यात माझे डोळे पुसायला माझ्या अजनबी आहे. तुमच्या आयुष्यात कोण? तुमची अजनबी नाही का? आरव हसून म्हणतो, आहे ना. नाही कशी? डोक्याने कमी आहे ती जरा, पण जी आहे, जशी आहे माझी आहे. सान्वी हसून लाजत म्हणते, मग का रडता तुम्ही? तिला पण खूप जास्त त्रास होत असणार ना, जेव्हा तुम्ही रडता तेव्हा. समजलं का मिस्टर हिटलर? आरव म्हणाला, हो मॅडम, समजलं. तसंही तिला त्रास झालेला मला कधीच नाही सहन होणार. माझ्या अपेक्षेपेक्षाही कितीतरी जास्त प्रेम करते ती माझ्यावर. कधी कधी मलाच कळत नाही, मी खरंच या लायकीचा आहे का, कारण एवढ्या प्रेमाची सवयच नाही आहे मला. सान्वी म्हणाली, काही काय बोलता आरव? लायकी वगैरे काय? उलट मी म्हणेन, यू डिझर्व्स इट. तुम्ही घरच्यांकडून प्रेमाची अपेक्षा करत होतात, तिथे नाही मिळालं, मग सगळ्यांचं प्रेम तीच देईल मग तुम्हाला. दॅट्स इट. हक्क आहे तुमचा. आणि तसंही ती काय प्रेम करून तुमच्यावर उपकार नाही करत. आरव म्हणाला, ए काय बोलतेस माझ्या अजनबीला? सान्वी त्यांचं बोलणं तोडत म्हणते, एवढे पण लाड करू नका तिचे, डोक्यावर बसेल तुमच्या. आरव हसत म्हणतो, बसवायचीच आहे मला तिला डोक्यावर. तुला माहीत आहे ना सान्वी, ती माझ्या आयुष्यात आल्यापासून खूप मनसोक्त. आरव म्हणाला, हसतोय ग मी.
खूप खुश राहतोय आणि आज तिच्यामुळेच मला माझं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळते. माझी लकी चार्म, माझी लक्ष्मी आहे ती. हे ऐकताच सान्वीच्या डोळ्यात पुन्हा पाणी येतं. आरव हसत तिच्याकडे बघतो. तू आता मार खाशील हा या हिटलरचा. किती रडतेस ग मगांपासून. सान्वी डोळे पुसत हळूच बोलते. तुमची अजनबी कुठेही असली तरी नेहमी तुमच्यासोबत असेल आणि काही झालं तरी तुम्हाला एकटं कधीच पडू देणार नाही. फक्त आता जरा ती बंधनात आहे. बट सी ट्रस्ट यू अँड सी लव्ज यू व्हेरी मच प्लीज. विश्वास ठेवा तिच्यावर. आरव तिच्याकडे चमकून बघतो. दुसऱ्या नावाने का होईना पण सान्वीने त्याच्यासमोर तिचं प्रेम कबूल केलं होतं. आरवच्या डोळ्यातही पाणी येतं. आरव म्हणाला, विश्वास माझा स्वतःवर नाहीये एवढा तिच्यावर आहे. मला समीर आणि तिच्याशिवाय दुसरं कोणीच नाहीये. मी पण तिच्यावर खूप प्रेम करतो. माझ्या जीवापेक्षाही ती मला महत्त्वाची आहे. माझ्या जीवावर, माझ्या श्वासावर फक्त तिचाच हक्क आहे. हा तिचा आरव तिच्याशिवाय शून्य आहे ग. असं बोलून आरव डोळे पुसतो. सान्वीही तिचे डोळे पुसते आणि हलकसं हसत म्हणते, बस झालं ना आरव. आपले सेंटी सब्जेक्ट जा बरं आता झोपा. सकाळी लवकर जायचं ना. जायचं ना या शब्दामधलं दुःख आरवला जाणवतं. हो पण तू तर मला रात्रभर त्रास देणार होतीस ना, मग दमलीस का. सान्वी म्हणाली, हो दमले, झोपा आता. आरव म्हणाला, पण मी नाही दमलो अजून. सान्वी म्हणाली, आरव झोपा ना, 3 वाजलेत. उद्या तुम्हाला आराम मिळणार नाही. जाऊ द्या मीच झोपते. मला झोप येते. सान्वी बेडवर आडवी होते आणि डोळे बंद करते. तिला वाटतं आपण झोपल्याचं नाटक केलं की आरवही झोपायला जाईल. पण मुळातच झोपाळू असल्यामुळे काही क्षणातच तिला खरंच गाढ झोप लागते. आरव मात्र तिच्या बाजूच्या खुर्चीवर जाऊन बसतो. सान्वी झोपलेली असताना तिच्या जवळ बसणं योग्य वाटत नाही, म्हणून तो अंतर ठेवून खुर्चीवर बसतो. समोर झोपलेल्या सान्वीच्या चेहऱ्याकडे पाहताना त्याच्या मनात अनेक विचार गर्दी करतात. माहीत नाही परत कधी असा चेहरा पाहायला मिळेल. त्याच्या डोळ्यात न कळत पाणी येतं. काही वेळाने सान्वीच्या अंगावरची चादर थोडी बाजूला सरकते. आरवच्या लक्षात येताच तो लगेच उठतो. तिला उठवायचंही नाही आणि तिच्या झोपेत तिच्या वैयक्तिक जागेत हस्तक्षेपही करायचं नाही, म्हणून तो काही क्षण तिथेच थांबतो. शेवटी तो अलगद चादर व्यवस्थित तिच्यावर ठेवतो आणि पुन्हा खुर्चीवर जाऊन बसतो. तो काही क्षण तिच्याकडे पाहतो, मग स्वतःचे डोळे पुसतो. पहाटेचे 5:30 वाजतात. सान्वीला हळूहळू जाग येते. ती समोरच्या घड्याळाकडे बघते. 5:30. तिला वाटतं आरव झोपायला गेला असेल, पण ती वळून बघते आणि थबकते. आरव अजूनही त्याच खुर्चीवर बसलेला असतो. तो तिच्याकडेच बघत बसतो. सान्वी हळू आवाजात बोलते, आरव. पण आरव इतका विचारात हरवलेला असतो की त्याला तिचा आवाज ऐकूनच जात नाही. सान्वी उठून बसते. तिच्या अंगावरची चादर पाहून तिला आठवतं, तिने ती स्वतः अंगावर घेतली नव्हती. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू येतं. आरवने माझी काळजी घेतली. ती पुन्हा त्याला आवाज देते, आरव. यावेळी आरव भानावर येतो. आरव म्हणाला, अरे सान्वी, तू कधी उठलीस. सान्वी हसत म्हणते, जेव्हा तुम्ही वेड्यासारखं माझ्याकडे बघत होता ना तेव्हा. आरव लगेच नजर चोरतो. काहीही काय. सान्वी त्याच्याकडे बघत हळूच म्हणते, सॉरी आरव, सॉरी फॉर एव्हरीथिंग. आरव म्हणाला, काय झालं सान्वी, का सॉरी बोलतेस. सान्वी म्हणाली, मी झोपले आणि तुम्हाला तसंच बसून ठेवलं म्हणून. पण तुम्ही झोपला का नाही. आणि नव्हतं झोपायचं तर मला तरी उठवायचं ना. मीच तुम्हाला जागं राहायला सांगितलं होतं आणि मीच झोपले. सिट यार. आरव हसत तिला थांबवतो. चूप. किती बोलतेस ग. माझी पनिशमेंट होती ना, मग मी पूर्ण केली. सान्वी म्हणाली, आरव असं कोण करतं का. एवढं काय त्यात. झोपायचं ना. तुम्हाला आज दिवसभरही झोप मिळणार नाही. आता ड्राईव्ह करायची आहे ना. ती अगदी काकुडतीला येऊन बोलते. आरव म्हणाला, हो हो शोन्या, मी करेन सगळं मॅनेज. एवढं काय त्यात. सान्वी काही बोलणार तेवढ्यात आरव म्हणतो, तू खुश आहेस ना. झालं तर मग. तो घड्याळाकडे पाहतो. बरं मी फ्रेश होऊन येतो. 6 वाजेपर्यंत निघायला हवं. तेव्हा कुठे 1 वाजेपर्यंत ऑफिसला पोहोचू आम्ही. सान्वीचं तोंड लगेच पडतं. ती भरल्या डोळ्यांनी म्हणते, आरव जातो नाही, येतो म्हणा. मग पुन्हा येणं होतं. आरव तिच्याकडे प्रेमाने बघतो. आरव म्हणाला, हो रे बच्चा, येतो मी लवकर. असं म्हणत तो फ्रेश व्हायला निघून जातो. सान्वी तिथेच बसून राहते. काही वेळाने आरव आणि समीर तयार होऊन परत येतात. सान्वीला तसंच बसलेलं पाहून आरवला वाईट वाटतं. समीर हसत आवाज देतो, सिस्टर निघू आम्ही. सान्वी डोळ्यातलं पाणी लपवत हसते आणि मानेनेच हो म्हणते. समीर तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो, तू अशीच रडत राहिलीस तर दादाला निघायला जमणार आहे का. नो स्माईल. सान्वी हसते आणि समीरला मिठी मारते. समीरही तिला प्रेमाने जवळ घेतो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवतो. आरव त्या दोघांकडे कौतुकाने बघत असतो.
समीर आरोकडे बघतो. समीर म्हणाला, मी खाली आहे, तू लवकर ये. असं म्हणत समीरही डोळे पुसत बाहेर निघून जातो. आता खोलीत फक्त आरव आणि सान्वी उरतात. दोघेही काही क्षण एकमेकांकडे नुसतेच बघत राहतात. दोघांच्याही डोळ्यातलं पाणी गालावर येतं, पण ते पुसायचं भानही राहत नाही. शेवटी सान्वी स्वतःला सावरते. आरव, तुम्ही ड्राईव्ह व्यवस्थित कराल ना? एकतर माझ्या मूर्खपणामुळे तुमची झोप झाली नाही. सॉरी. आरव हसतो. तू अजून तिथेच आहेस का? मी बरा आहेस ग सोन्या. आणि मध्ये मध्ये झोप आली तर समीर गाडी चालवेल, तू नको टेन्शन घेऊ. तो क्षणभर थांबतो आणि हलकस हसतो. आरव म्हणाला, आणि राहिली पनिशमेंटची गोष्ट. सान्वी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघते. आरव म्हणाला, वेळ येईल तेव्हा ती तर मी व्याजासहित वसूल करीन. सान्वी त्याच्याकडे बघून हसते. सान्वी म्हणाली, तुम्ही खरंच ना काहीही. आरव म्हणाला, मग हसत राहा. मला तुझं हे हसणंच घेऊन जायचे. सान्वीच्या डोळ्यात पुन्हा पाणी येतं. आरव मात्र हसत म्हणतो. आरव म्हणाला, आता पुन्हा रडायचं नाही, नाहीतर माझी पनिशमेंट वाढेल. सान्वी हसत मान हलवते. दाराबाहेरून समीरचा आवाज येतो. आरव, चल लवकर. आरव एकदा सान्वीकडे बघतो. येतो. सान्वी हळू आवाजात म्हणते, लवकर या. आरव मान हलवतो. तो बाहेर निघून जातो. सान्वी दारात उभी राहून त्याला जाताना पाहत राहते आणि तिच्या मनात एकच प्रश्न उमटतो. हा फक्त काही दिवसांचा दुरावा आहे की आपल्या नात्याची खरी परीक्षा आता सुरू झाली आहे? सान्वी त्याला हलकंसं ढकलून देते आणि म्हणते, तेच म्हटलं, खूप वेळ झाला. आगाऊपणा कसा केला नाहीत अजून. तसं आरव हसत म्हणतो, बघ, आगाऊपणा नसता केला तर हसली असतीस का? अशीच हसत राहा. रडलीस तर माहीत आहे ना काय होईल. सान्वी हसून डोळ्यांनीच होकार देते. आरव म्हणतो, येऊ मी? सान्वी पुन्हा मान हलवून हो म्हणते. आरव वळून निघणार तेवढ्यात सान्वी त्याला आवाज देते, आहो आरव. आरव डोळे पुसतच हसतो आणि पुन्हा मागे वळतो. तिचं आहो म्हणणं त्याला मनापासून आवडतं असतं. आरव म्हणतो, त्याला क्षणभर वाटतं सान्वीने कदाचित त्याला मिठी मारण्यासाठी थांबवलं असेल. पण सान्वी गोंधळते. ती बाजूला पडलेला रुमाल उचलते आणि तो आरवच्या पायाजवळ ठेवते. मग तो रुमाल उचलण्याचा बहाणा करत खाली वागते आणि नकळत आरवच्या दोन्ही पायांना हात लावून पाया पडते. आरव मात्र पूर्णपणे स्तब्ध होतो. त्याच्या डोळ्यात पुन्हा पाणी येतं. तो स्वतःला सावरायचा खूप प्रयत्न करतो, पण डोळ्यातलं पाणी थांबत नाही. सान्वी स्वतःला सावरत हळूच म्हणते, आरव, तुम्हाला पण माहीत आहे ना, तुम्ही रडलात की मला किती त्रास होतो. पण मग शांत व्हा. ती क्षणभर थांबते आणि म्हणते, आणि एकच लक्षात ठेवा, आता तुम्ही एकटे नाही आहात. त्या तुमची अजनबी तुमच्यासोबत आहे, कितीही दूर असली तरी. आरव तिच्याकडे भाऊक नजरेने पाहत राहतो. सान्वी म्हणते, आणि तिची जबाबदारीसुद्धा आहे आता तुमच्यावर. सो शहाण्यासारखं वागायचं, चिडचिड करायची नाही. ओके. ती हलकच असते आणि म्हणते, आणि सध्या तुमच्या गोलकडे लक्ष द्या. माझी भवानी माता तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला नक्की यश मिळेल. नेहमी लक्षात ठेवा, आय ऑलवेज ट्रस्ट यू. आरवच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटतं. आरव म्हणतो, तुम्ही पण औषध वेळेवर घ्यायची आणि स्टडी पण नीट करायची, ओके? तो हसत म्हणतो, चल खाली नाही येत? सान्वी डोळ्यातलं पाणी लपवत म्हणते, नाही जमणार मला आरव, प्लीज सावकाश जा. आरव तिच्याकडे काही क्षण शांतपणे पाहतो आणि मनातच म्हणतो, तू माझ्यासोबत असतीस तर हा निरोप घेणं अजून कठीण झालं असतं. तो हलकस असतो आणि डोळे पुसत खाली निघून जातो. खाली मामी त्यांना नाश्ता करण्यासाठी आग्रह करत असतात. मामी म्हणतात, अरे एवढ्या सकाळी निघताय, काहीतरी खाऊन जा. आरव म्हणतो, नको मामी, एवढ्या सकाळी काही खाणार नाही, वेळही कमी आहे. समीरही मान हलवतो. मामी मात्र ऐकणार नसतात. मामी म्हणतात, तुम्ही काही खात नसाल तर निदान हे घेऊन जा. असं म्हणत त्या दोघांसाठी टिफिन भरून देतात. शेवटी सासू लेकीपेक्षा जवाईचीच जास्त खातिरदारी करत असते. आरव हसतो. नंतर तो आजी आजोबांना भेटतो आणि त्यांचा आशीर्वाद घेतो. त्यानंतर तो मामाजवळ येतो. आरव आणि मामा काही वेळ नेहमीच्या कामाबद्दल बोलतात. मामा पुन्हा काळजीने म्हणतात, आरव, तुला कधी काही गरज लागली तर. आरव मध्येच त्यांना थांबवत म्हणतो, मामा प्लीज, तू माझ्यासाठी जे करतोयस ना, त्याचे उपकार मी कशी फेडणार आहे माहीत नाही, पण तुझा माझ्यावरचा विश्वास मी नक्की सार्थ ठरवेन. मला फक्त आशीर्वाद दे. असं म्हणत आरव मामांना घट्ट मिठी मारतो. काही क्षणांनी तो स्वतःला सावरतो आणि म्हणतो, तू फक्त एकच कर. खरं तर हे मला सांगायलाही नको होतं. तो हॉलमध्ये लावलेला सान्वीच्या फोटोच्या दिशेने पाहतो आणि म्हणतो, माझा जीव मी इथेच ठेवून जातोय. त्याला जप, फक्त एवढंच. मामांच्या डोळ्यातही पाणी येतं. आरव डोळे पुसतो आणि बाहेर पडतो. समीरही सगळ्यांना मिठी मारून निरोप घेतो.
बाहेर येताच आरवची नजर बंगल्यावरच्या नावाच्या पाठीवर जातं. तो क्षणभर थांबतो. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटतं. गेल्या 3 दिवसात त्याने इथे घालवलेले प्रत्येक क्षण त्याच्या डोळ्यांसमोरून जातात. सान्वीची पहिली भेट, तिचं त्याच्यावर चिडणं, तिचं हसणं, तिचं काळजी करणं आणि पहाटेचा तो निरोप. आरव नकळत वरच्या गॅलरीकडे पाहतो आणि त्याला ती दिसते. सान्वी गॅलरीच्या आड लपून त्याच्याकडे पाहत असते. आरवच्या चेहऱ्यावर पुन्हा हलकंसं हसू येतं. त्याला माहीत असतं ती खाली आली नाही कारण त्याला निरोप देताना स्वतःला सावरता येणार नाही, हे तिला माहीत होतं. आरव मनातच म्हणतो, वेडी आहेस, तुला माहीत आहे ना तुला असं पाहिलं की मला त्रास होणार आहे, म्हणूनच खाली आली नाहीस. तो तिच्याकडे पाहत डोळे पुसतो आणि मनातच हळूच म्हणतो, आय लव्ह यू बच्चा, येतो मी लवकर. तो शेवटचा एक कटाक्ष गॅलरीकडे टाकतो. समीर गाडी जवळून आवाज देतो, आरव चल यार. आरव मान हलवतो. तो गाडीत बसतो. गाडी हळूहळू बंगल्यापासून दूर जाऊ लागते. आरव मात्र मागच्या आरशातून त्या बंगल्याकडेच पाहत राहतो आणि गेल्या 3 दिवसात सान्वीसोबत घालवलेल्या प्रत्येक आठवणीत हरवून जातो. आरव दीर्घ श्वास घेत गाडीला सेल्फ मारतो. पुन्हा एकदा बंगल्याच्या नावाच्या पाठीकडे नजर टाकतो आणि मग गॅलरीकडे पाहतो. तिथे सान्वी मस्त हसत त्याच्याकडे बघत असते. आरवही तिला छानसं स्माईल देतो. दोघेही काही न बोलता फक्त डोळ्यांनीच एकमेकांना धीर देतात आणि शेवटी आरव गाडी घेऊन निघतो. गाडी चालवत असताना सगळ्यात आधी त्याचं लक्ष आरशाकडे जातं. काल सकाळी सान्वी मागे बसली होती आणि आरशातून तो तिला कसा त्रास देत होता, तिची चिडचिड कशी होत होती, हे सगळं त्याला आठवतं. त्या आठवणीने तो स्वतःशीच हसतो. पण ड्राईव्ह करताना त्याचं लक्ष गाडीवर लागत नाही, हे समीरच्या लक्षात येतं. समीर त्याला गाडी बाजूला थांबवायला सांगतो आणि स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसतो. समीर त्याच्याकडे पाहत म्हणतो, आता गाडीत झोपायची धमकी देऊ का तुला? आरव लगेच म्हणतो, नाही रे, मी ठीक आहे. पण त्याला खरंच खूप झोप येत असते. रात्रभर जागल्यामुळे डोळे जड झालेले असतात. समीर त्याची अवस्था बघून जरा डोळे मोठे करत म्हणतो, साहेब झोपा जरा, मी ड्राईव्ह करतोय ना. आरव काही बोलणार तेवढ्यात समीर पुन्हा म्हणतो, गप्पच झोपा आता. आरवही शेवटी गप्प बसतो. बिचाऱ्याला रात्रभर जागल्यामुळे झोप येतच असते. सान्वीच्या आठवणी मनात ठेवून काही क्षणातच त्याला गाढ झोप लागते. समीर त्याच्याकडे पाहतो, हलकसा असतो आणि प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवतो. इकडे आरव निघून गेल्यावर सान्वी हळूहळू तिच्या रूममध्ये येते. ती काही क्षण रूममध्येच उभी राहते आणि सगळीकडे नजर फिरवते. कालपासून या रूममध्ये आरवसोबत कितीतरी आठवणी तयार झालेल्या असतात. बेड, खुर्ची, खिडकी, प्रत्येक गोष्ट तिला काही ना काही आठवण करून देत असते. तिच्या डोळ्यात पाणी येतं, पण ती स्वतःला सावरते. घरातून माणूस निघून गेल्यावर अभाग्यासारखं रडत बसणं तिला योग्य वाटत नाही. ती कसा तरी हुंदका आवरते. प्रत्येक गोष्टींकडे बघत स्वतःशीच हलकच असते आणि शेवटी बेडवर जाऊन झोपते. आरवसोबत घालवलेल्या त्या 3 दिवसांच्या आठवणी डोळ्यांसमोर ठेवतात. तिला कधी झोप लागते हे तिलाही कळत नाही. इकडे समीर आरवला थेट ऑफिसजवळ पोहोचल्यानंतरच उठवतो. आरव डोळे चोळत उठतो आणि आश्चर्याने म्हणतो, काय रे, उठवायचं ना मला, एकट्याने काय एवढीच गाडी चालवलीस? समीर हसत म्हणतो, झाली का झोप तुझी, की अजून झोपायचं आहे? आरव चिडल्यासारखं म्हणतो, काही काय, अजून किती झोपू? समीर त्याची मजा घेत म्हणतो, काय करणार, नाईट शिफ्ट केलीत ना तुम्ही, त्यात उठाबशा काढून दमला असतील. आरव हसतो आणि त्याच्याकडे पाहत म्हणतो, जाऊ दे, काय सांगू तुला, आता पटणार आहे का? बट थँक्स यार, किती विचार करशील माझा. आरवला समीरने गाडीत त्याच्या डोक्यावरून हात फिरवलेला आठवत असतो. समीर लगेच म्हणतो, आता आभार प्रदर्शन सुरू करू नकोस, मी फक्त माझ्या बहिणीसाठी तुला सहन करतोय. आरव हात जोडत म्हणतो, बरं बाबा, धन्य आहात तू आणि तुझी बहीण. तुमच्या दोघांच्या पुढे माझं कधी काही चालतं का? चला आता. तसे दोघेही ऑफिसमध्ये जायला निघतात. आरव आधी फ्रेश होतो आणि मग ऑफिसमध्ये एंट्री करतो. 3 दिवसांनी त्याला पाहून ऑफिसमधल्या काही मुलींच्या चेहऱ्यावर उत्साह दिसतो. पण आरव कोणाकडेही लक्ष न देता थेट आपल्या कॅबिनमध्ये जाऊन बसतो. त्याच्या मनात मात्र सतत सान्वीच असते. काल याच वेळेला आपण तिच्याजवळ होतो आणि आज, हा विचार करताच त्याच्या डोळ्यात पुन्हा पाणी येतं. तो पटकन डोळे पुसतो आणि मनातच म्हणतो, बच्चा, आय मिस यू सो मच, बट डोंट वरी, नाही रडणार मी. माझ्या अजनबीला त्रास होईल ना? लव्ह यू रे सोन्या. तुला भेटून काहीच त्रास झालेत आणि ही अवस्था आहे माझी. 4-5 वर्ष कधी आणि कशी जाणार आहेत माझं मलाच माहीत नाही. तू लवकर लवकर मोठी हो यार, मग लगेच आपण लग्न करूया. आणि डोंट वरी, तू सांगितलंय तसंच मी शहाण्यासारखं वागणार आहे. तुझ्या हुकुमाच्या बाहेर जायची हिंमत आहे का माझ्यात? वेड माझं बाळ. आय एम
बॅडली मिसिंग यू रे बच्चा. आरव चेहऱ्यावरून हात फिरवतो, दीर्घश्वास घेतो आणि स्वतःला कामात गुंतवतो. तसंही ऑफिसमधलं बरंच काम पेंडिंग असतं. काही वेळाने समीर मामीने दिलेला टिफिन घेऊन कॅबिनमध्ये येतो. आरवला चिडवत तो म्हणतो, काय साहेब, मामीने दिलेला टिफिन खाणार की तोही बहिणीच्या आठवणीत विसरणार? आरव त्याच्याकडे पाहून असतो. दोघेही कॅबिनमध्येच बसून टिफिन खायला सुरुवात करतात. पण आज दोघांच्याही मनात फारसं बोलण्यासारखं काहीच नसतं. दोघेही शांतपणे जेवत राहतात. कारण दोघांनाही माहीत असतं, या शांततेच्या मागे एका घराची, एका मुलीची आणि एका नात्याची आठवण दडलेली आहे. सान्वीपासून दूर गेल्यानंतर आरवच्या आयुष्यात आता अशी एक घटना घडणार आहे, जी त्यांच्या नात्याची दिशा कायमची बदलून टाकणार आहे. पण नेमकं काय होणार आणि आरवचं स्वप्न पूर्ण होईल का, हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा सुंदर कथांसाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तर भेटूया पुढील भागात. धन्यवाद.